हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे वसुबारस म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस. तर दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करायची असते. तर वसुबारसपासूनच दिवाळीला सुरुवात होते. तर मी वसुबारसच्या दिवशी असं उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेणार आहे. तर वसुबारसची पूजा ही आपल्याला संध्याकाळी करायची आहे. तर दिवाबत्ती करायच्या आधी मी इथे उंबरठ्यावर लेपन करून घेणार आहे. तर लेपन कसं करायचं याचा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की बघा. दिवाळीची सुरुवात धनतेरसने होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासरांची पूजा करण्याची पद्धत आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. या सणाला देखील महत्त्व आहे. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य म्हणजेच धन, त्यासाठी असलेलं बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची प्रथा आहे. तर हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणे, तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते, शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते. त्यामुळे या पूजनाद्वारे गायीच्या सात्विक गुणांचा आदर केला जातो. ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळदी, कुंकू, फुले, अक्षता वाहून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून निरांजनाने ओवाळून गायीला नैवेद्य खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. या दिवसात काही स्त्रिया उपवास करतात. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. गाय आणि वासरांची पूजा केल्यानंतर गोवत्स व्रताची कथा वाचतात. तर इथे बघा, माझं उंबरठ्याचं लेपन करून झालेलं आहे. पूजा हळदी कुंकू वाहून पूजाही करून झालेली आहे. तर या दिवशी आपण जे मातीचे दिवे नवीन घेतो ते 2 दिवे आपल्याला इथे दारात लावायचे आहे. तर अशा प्रकारे माझं उंबरठ्याचं लेपन झालेलं आहे. तर बघा, उंबरठा किती छान दिसतो आहे. तर बघा, उंबरठ्याचं लेपन झाल्याच्या नंतर मी आता गाय वासरांची पूजा करणार आहे. तर इथे आज वसुबारस असल्यामुळे आपल्याला 12 दिवे हे लावून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी दिव्यांमध्ये तिळाचं तेल घालून दिवे प्रज्वलित करून घेणार आहे आणि गाय वासरांचा अभिषेक करून पूजा मांडणी करणार आहे. तर देवघरासमोरच मी असं लाल वस्त्र अंथरून आता गाईचा अभिषेक करून घेणार आहे. तर गाईची पूजा कशी करायची याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तोही तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा. तर ही पूजा मी देवघरासमोर मांडलेली आहे, त्याच्यामुळे मी इथे गणपती बाप्पाची स्थापना करणार नाही. तर देवघरात आधीच माझा दिवा पण चालू आहे, त्याच्यामुळे मी वेगळा असा दिवाही प्रज्वलित केलेला नाही आहे. तर ही माझ्या देवघरातील गाय वासरांची जोडी आहे. तर आता याला मी आधी पाण्याने आणि नंतर दुधाने अभिषेक करणार आहे. तर वसुबारस साजरी करण्यामागे एक आख्यायिका आहे किंवा कथा आहे. तर समुद्र मंथनाच्या वेळी अमृत सह नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला आणि बहुला यांच्यासह 5 गायी उत्पन्न झाल्या होत्या. त्यांना लोकमाता म्हटलं गेलं आहे, कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या. या 5 कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. कामधेनू म्हणजे शुद्ध पांढरी गाय आहे. देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथनातून अनेक रत्न निर्माण झाली. त्यापैकी कामधेनू हेही एक रत्न आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते
आणि यात रंगा विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करते. या कारणामुळे गायीची पूजा केली जाते. गाय ही कुटुंबातील एक सदस्य असते. घरातील अखंड मातृत्व म्हणजेच गाय. आईसारखीच मयाळू, शोषिक तसेच वासराला गोंजारून बोलवणारी. हंबरडा ऐकला तर कोणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून येतं. तर अशा या गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचं असतं. गायीची उत्पत्ती कशी झाली तर प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले आणि त्याच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला. त्यातूनच गाय जन्माला आली. गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचं नाव सुरभी असे ठेवले. ही सुरभीच गोवत्सनांची आदी माता आहे. सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले व त्रैलोक्याचा वरचा लोक बहाल केला. तोच गोलोक होय. सुरभी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात. तर गाईचं शेण आणि गोमूत्र अलक्ष्मीचा नाश करण्याचं सर्वोत्तम साधन आहे. फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप यांचं आपण प्राशन केलं ना तर सर्व पातकांचा नाश होतो. देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केलं होतं. म्हणूनच यज्ञमंडप, घर शेणाने सारवले पाहिजे. गाईच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गाईचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचद्रव्यांचे प्राशन म्हणजेच पोटात घेतल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही. आपल्या शरीराबाहेर अशुभ शक्तीचा नाश होतो. तसेच कोणी करणी केली असेल तर त्यालाही ती परत जात असते. कारण पंचद्रव्यांमध्ये संरक्षण करण्याची क्षमता असते आणि ती शरीरामध्ये असेल तर कोणतेही बाहेरील शक्ती जवळ येऊ शकत नाही. या उलट त्या पिढेचा नाशच होतो. पुराणानुसार पापांचा भर वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून विष्णूजवळ जाऊन राहते हे याचं प्रतीक आहे. तर म्हणूनच या दिवशी काही स्त्रिया उपवास करतात. तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, दही, ताक हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. उपवास सोडताना साधारणपणे बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजी खाण्याची पद्धत आहे. या दिवसापासून दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त घरासमोर तुळशीसमोर रांगोळी काढण्यास सुरुवात होते. संध्याकाळी तुळशीपुढे आणि दारात पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे. थोडक्यात वसुबारस हा सण भारतीय कृषी संस्कृतीत गोधनाचे महत्त्व दर्शविणारा आणि दिवाळीची मंगलमय सुरुवात करणारा पवित्र दिवस आहे. तर अशा या पवित्र दिवसाच्या आणि वसुबारसच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.